नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मॅट्रिसेस चॅप्टर अभ्यासला. मॅट्रिसेस चॅप्टरमध्ये दोनच महत्त्वाच्या कन्सेप्ट अभ्यासल्या. त्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट म्हणजे इनव्हर्स आणि सेकंड कन्सेप्ट ती म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. ठीक आहे ना. या दोनच कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत आणि या दोन कन्सेप्टमध्ये आपण जवळपास मॅट्रिसेसचे 14 ते 15 लेक्चर्स तयार केले. या पूर्ण 14 ते 15 लेक्चरमध्ये तुम्हाला मॅट्रिसेसची सर्व कन्सेप्ट डिटेल स्टेप बाय स्टेप समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, मॅट्रिसेस हा जो चॅप्टर आहे हा मॅथ पार्ट फर्स्टमधील आहे. ठीक आहे ना. तर मॅथ पार्ट फर्स्टमध्ये आपले 2 चॅप्टर आतापर्यंत आपले कव्हर झालेले आहेत. त्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हा फर्स्ट चॅप्टर आहे आणि आता सेकंड चॅप्टर मॅट्रिसेस जो आत्ताच आपला संपलेला आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे 2 चॅप्टर आपले संपलेले आहेत. त्यानंतर थर्ड नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. तर ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन नंतर स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आहे. ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला खूप बेसिक कन्सेप्ट माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे ना. तो थोडासा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास आहे. त्यामुळे तो ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन हा मी थोडासा साईडला ठेवून त्यापुढे नेक्स्ट चॅप्टर मी म्हणजे जे थोडेसे इझी आहेत समजण्यासाठी ते चॅप्टर आपण आधी कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग थोडेसे जे महत्त्वाचे पण आहेत आणि ज्यामधील कन्सेप्ट थोडेसे समजून घ्यावे लागतील असे चॅप्टर आपण नेक्स्ट हळूहळू बघणार आहोत. ठीक आहे ना. तर आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनच्या पुढील चॅप्टर म्हणजे स्ट्रेट लाईन चॅप्टर नंबर 4 हा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे ना. तर बघा, मी नेहमी कोणतीही कन्सेप्ट तुम्हाला समजवण्यापूर्वी त्या कन्सेप्टची जी काही बेसिक टॉपिक्स आहेत, बेसिक पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी नेहमी समजवण्याचा प्रयत्न करतो. कोणताही चॅप्टर तुम्ही अभ्यासासाठी घ्या, स्टडी करण्यासाठी घ्या, त्या चॅप्टरची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे ती एकतर आधीच्या चॅप्टरमध्ये किंवा आधीच्या इयत्तेमध्ये तुमचं ती कन्सेप्ट क्लिअर झालेली असते, बेसिक कन्सेप्ट आणि त्यानंतर पुढील इयत्तेमध्ये तुम्हाला त्यापुढील थोडंसं ॲडव्हान्स मटेरियल तुम्हाला अभ्यासायचं असतं. ठीक आहे ना. तर त्याच पद्धतीने पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे तिची सर्व कन्सेप्ट ही तुमची 9th 10th अँड 11th स्टँडर्डमध्ये कवर झालेली असेल. ठीक आहे ना. 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये तुमचा जो जॉमेट्रीचा जो पार्ट आहे मॅथमधील, त्या जॉमेट्रीच्या पार्टमधील कोऑर्डिनेशन ऑफ जॉमेट्री या चॅप्टरमध्ये तुमची या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची कन्सेप्ट बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट त्या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे ना. 10th स्टँडर्डमध्ये कोऑर्डिनेशन ऑफ जॉमेट्री या चॅप्टरमध्ये. तर तो चॅप्टर तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजण्यासाठी अभ्यास करू शकता किंवा एक ओव्हरलुक म्हणून तुम्ही तो अभ्यासू शकता. ठीक आहे. तर बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये या 12th स्टँडर्डच्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये आपल्याला नक्की कोणकोणत्या कन्सेप्ट अभ्यासायचे आहेत. तर बघा, त्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. ही फर्स्ट कन्सेप्ट आहे. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ही झाली सेकंड कन्सेप्ट किंवा सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे अँगल बिटवीन लाईन्स आणि लास्ट 4 पॉईंट जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. या पद्धतीने हे 4च पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. चॅप्टर एकदम इझी आहे, सिम्पल आहे आणि एकदम छोटा देखील आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की बेसिक कन्सेप्ट मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बेसिक कन्सेप्टमध्ये या चॅप्टरमध्ये बेसिक कन्सेप्ट नक्की कोणकोणते आहेत. तर बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जो 9th किंवा 10th स्टँडर्डमधला जो कोऑर्डिनेशन ऑफ जॉमेट्री हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमधील ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच या बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये देखील आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे ना. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. तर कोणकोणत्या आहेत त्या बघा, जनरल मी एक्सप्लेन करतो, नक्की कोणकोणत्या आहेत त्या तुम्ही बुकमध्ये रेफर करू शकता. ठीक आहे ना. तर जनरली स्लोप हे कन्सेप्ट आहेत. त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन्स, त्यामध्ये इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉईंट फॉर्म, त्यानंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, त्यानंतर एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट, या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला आधी अभ्यासावेच लागतील. ठीक आहे ना. तरच तुम्हाला पुढील किंवा जी मी काही कन्सेप्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे. तर बघा, आता आपण डायरेक्टली आपल्या फर्स्ट पॉईंटकडे वळूया. पॉईंट आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. तर त्याआधी थोडंसं इंट्रोडक्शन, या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघूया, जे बुकमध्ये दिलेलं आहे ते आधी अभ्यासूया. ठीक आहे. तर बघा, आता इथे इंट्रोडक्शनचा पार्ट मी रीड करतो. वी नो दॅट इक्वेशन ax plus by plus c is equal to 0 where a
कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर in bracket a and b not zero simultaneously represent a line in xy plane. ठीक आहे ना. यावरून काय समजतंय की जे लाईनचं इक्वेशन आहे ते ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हे लाईनचं इक्वेशन आहे. वेअर कंडिशन काय आहे की ए बी सी बिलॉंग्स टू आर म्हणजे ए बी सी हे काय असणार आहेत रिअल नंबर असणार आहेत आणि त्यामध्ये ए आणि बी हे नॉट झिरो सायमल्टेनियसली म्हणजे दोन्ही एकाच वेळी झिरो नसणार आहेत. ठीक आहे ना. ए अँड बी नॉट झिरो सायमल्टेनियसली म्हणजे जर एकदा ए झिरो असेल तर त्यावेळेस बी झिरो नसेल किंवा बी झिरो असेल तर त्यावेळेस ए झिरो नसेल. ठीक आहे ना. या पद्धतीने कारण एक इक्वेशन फॉर्म झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर लाईनचं इक्वेशन काय असणार आहे लक्षात ठेवायचं आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इन एक्स वाय प्लेनमध्ये. हे झालं लाईनचं इक्वेशन. आता बघा आपला फर्स्ट पॉईंट काय होता की कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. तर आता त्या पॉईंटकडे येऊया. बघा कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स त्यामध्ये बघा ॲन इक्वेशन विच रिप्रेझेंट टू लाईन्स इज कॉल्ड द कंबाईन इक्वेशन ऑफ दोज टू लाईन्स. ठीक आहे. टायटलवरूनच कळते की कंबाईन इक्वेशन नक्की काय कन्सेप्ट असेल. कंबाईन म्हणजे काय तर दोन लाईन्सचं कॉम्बिनेशन. ठीक आहे ना. आणि ते कॉम्बिनेशन म्हणजे आपलं कंबाईन इक्वेशन फॉर्म होणार आहे. ठीक आहे ना. तीच कन्सेप्ट आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे. यामध्ये काय की ॲन इक्वेशन विच रिप्रेझेंट टू लाईन्स दोन लाईनचं इक्वेशन असणार आहे आणि ते कंबाईन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन फॉर्म होणार आहे न्यू इक्वेशन. ते इक्वेशन म्हणजे कंबाईन इक्वेशन असणार आहे. ठीक आहे ना. त्या दोन लाईनचं. तर बघा इन जनरली लेट यू इज इक्वल टू यू मीन्स हे फर्स्ट इक्वेशन असणार आहे a1x प्लस b1y प्लस c1. ज्या पद्धतीने आपण इथे इंट्रोडक्शनमध्ये लाईनचं इक्वेशन अभ्यासलं ना तेच इक्वेशन इथे आहे. यू मीन्स a1x प्लस b1y प्लस c1. आता इथे a1 b1 c1 अगेन काय असणार आहेत रिअल नंबर असणार आहेत ज्या पद्धतीने इथे होते ते ए बी सी या पद्धतीने. ठीक आहे ना. इथे देखील तेच असणार आहेत. अँड सेकंड इक्वेशन व्ही स्मॉल व्ही इज इक्वल टू किंवा व्ही a2x प्लस b2y प्लस c2 या पद्धतीने हे सेकंड इक्वेशन आहे व्ही. ठीक आहे ना. इक्वेशन u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट लाईन्स. ज्यावेळेस आपण इज इक्वल टू 0 करणार आहोत त्यावेळेस ते इक्वेशन लाईनचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. हे दोन इक्वेशन आहेत आणि बघा वी नो दॅट इक्वेशन u प्लस k इंटू व्ही इज इक्वल टू 0 कॉमा k belongs to R represent a family of lines. Let us interpret the equation uv is equal to 0. बघा समजून घ्या एकदम सिंपल आहे. आपल्याकडे दोन लाईन असणार आहेत बरोबर. या पद्धतीने जनरलमध्ये घेतलेलं आहे u ही फर्स्ट लाईन आहे आणि v ही सेकंड लाईन आहे. या पद्धतीने ह्या दोन लाईनचे इक्वेशन आहे बरोबर. आणि जर आपण इक्वल टू 0 केलं तर ते लाईनचे इक्वेशन होणार आहे u इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू 0 म्हणजे दॅट मीन्स a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 या पद्धतीने राईट करता येईल. सिमिलरली हे सेकंड इक्वेशन आपल्याला राईट करता येईल. ठीक आहे ना. मग अशा पद्धतीने आपण आणि जर आपल्याला या लाईनची जर फॅमिली जर रिप्रेझेंट करायची असेल तर आपल्याला ते या फॉर्मॅटमध्ये राईट करावं लागेल u प्लस k इंटू व्ही इज इक्वल टू 0 वेअर k बिलॉंग्स टू आर दॅट मीन्स रिअल नंबर. ठीक आहे ना. तर बघा आता याच कन्सेप्टच्या बेसवरती आपल्याला एक थेरम अभ्यासायचा आहे. एकदम सिंपल थेरम आहे. ठीक आहे ना. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये जेवढे थेरम अभ्यासायचे आहेत ते सगळे थेरम एकदम सिंपल इझी आहेत. ठीक आहे ना. व्यवस्थित फक्त लक्ष देऊन समजून घ्या. बघा मी आधी थेरम रीड करतो त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप प्रूफ देखील अभ्यासूया. ठीक आहे. आता जी कंबाईनची कन्सेप्ट अभ्यासली तीच आपल्याला या थेरममध्ये अगेन अभ्यासायची आहे. फक्त ती थेरमच्या फॉर्मॅटमध्ये आहे. बघा कशा पद्धतीने आहे. द इक्वेशन u इंटू व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. बघा कन्सिडर द लाईन्स रिप्रेझेंट बाय u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या थेरम ज्यावेळेस आपण थेरमचा प्रूफ बघतो स्टडी करतो त्यावेळेस थेरमची एक साईड आपल्याला कन्सिडर करावी लागते आणि सायमल्टेनियसली दुसरी साईड आपल्याला प्रूव्ह करावी लागते. एक साईड कन्सिडर करून दुसरी साईड आपल्याला प्रूव्ह करावी लागते बरोबर. तर त्याच पद्धतीने इथे आधी आपल्याला दोन लाईन कन्सिडर करावे लागतील
यू आणि व्ही, ज्या पद्धतीने आपण इथे जनरल इक्वेशन बघितलं यू आणि व्हीसाठी, त्याच फॉर्ममध्ये आपल्याला इथे आधी कन्सिडर करावं लागेल, ठीक आहे ना. आणि थेरम आपण नेहमी जनरल फॉर्ममध्ये बघतो, ठीक आहे. तर बघा, देअरफॉर a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, दॅट मीन्स हे फर्स्ट इक्वेशन असणार आहे, दॅट मीन्स यू लाईन, ठीक आहे. सेकंड लाईन a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0, हे झालं सेकंड लाईनचं इक्वेशन, दॅट मीन्स व्ही लाईन. ओके, व्ही इज इक्वल टू 0. मग बघा, ह्या दोन लाईनवरती आता लक्षात काय घ्यायचं आहे बघा, द इक्वेशन यू व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे जर आपल्याकडे या दोन पद्धतीने इक्वेशन असतील, हे दोन लाईनचं इक्वेशन असेल, तर ते मला या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं, यू व्ही इज इक्वल टू 0. आता हे प्रूव्ह कसं करायचं, तर एकदम सिम्पल आहे. त्यासाठी आधी आपल्याला दोन लाईन कन्सिडर करावी लागते, ते या पद्धतीने आपण कन्सिडर केलं, ठीक आहे ना. आता हे कंबाईन करायचं आहे, कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये कधी लिहिता येईल, ज्यावेळेस दोन लाईन आपल्याला कधी एकत्र दाखवता येतील किंवा कंबाईन झाल्या आहेत असं आपल्याला केव्हा म्हणता येईल, तर बघा फिगरच्या माध्यमातून समजून घ्या, ठीक आहे ना. हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आधी या फिगरच्या माध्यमातून समजून घ्या. बघा, फिगरमध्ये आपल्याकडे दोन लाईन आहेत, एक यू लाईन आणि दुसरी आहे व्ही लाईन, बरोबर. मग कोणती तरी एक यू लाईन या पद्धतीने बघा, ही एक यू लाईन आणि सेकंड लाईन व्ही लाईन या पद्धतीने, बरोबर. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण लाईनवरती कोणताही एक पॉईंट कन्सिडर करतो, इथे बघा दोन पॉईंट लाईनवरती कन्सिडर केलेलं आहे, ही यू लाईन आहे, ही व्ही लाईन आहे. या यू लाईनवरती हा पी पॉईंट कन्सिडर केलेला आहे, ज्याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1, ठीक आहे ना. आणि या व्ही लाईनवरती इथे क्यू पॉईंट कन्सिडर केलेला आहे, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2, ठीक आहे. आता आणि ज्यावेळेस आपण लाईनवरती एखादा पॉईंट कन्सिडर करतो, पुट करतो, त्यावेळेस तो पॉईंट त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो, ठीक आहे ना. ही कॉन्सेप्ट तुम्ही अभ्यासलेली आहे. मग तीच कॉन्सेप्ट आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. बघा, कोणताही एक पॉईंट कन्सिडर करा, एकतर पी पॉईंट कन्सिडर करा किंवा क्यू पॉईंट कन्सिडर करा. इथे पी पॉईंट कन्सिडर केलेला आहे. बघा, जर हा पी पॉईंट या यू लाईनवरती असेल, तर या पी पॉईंटने या यू लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय होईल, बरोबर. आणि जर या पी पॉईंटने या यू लाईनचं जर इक्वेशन सॅटिस्फाय केलं, तर या दोन लाईन मिळून जे कंबाईन इक्वेशन फॉर्म होणार आहे, त्या इक्वेशनमध्ये मी जर हा पॉईंट जर पुट केला, तर ती ऑब्वियसली सॅटिस्फाय होणार आहे, म्हणजे इज इक्वल टू आपल्याला 0 होईल, ठीक आहे ना. आणि असं जर झालं तर आपण काय म्हणू शकतो की यू व्ही इज इक्वल टू 0, म्हणजे त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो, ठीक आहे ना. हीच कन्सेप्ट आहे. बघा, इथे थिअरीच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, लेट कोणता तरी एक पॉईंट कन्सिडर करा, एकतर क्यू करा किंवा पी करा. इथे पी केलेलं आहे, हे समजून घ्या. पी ऑफ x1 y1 बी अ पॉईंट ऑन द लाईन यू इज इक्वल टू 0. यू लाईनवरती हा पी पॉईंट कन्सिडर केला, देअरफॉर तो पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल, बरोबर. देअरफॉर x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. हे यू लाईनचं इक्वेशन आहे. a1 x आहे, बरोबर, x व्हेरिएबल, इथे y व्हेरिएबल. आता इथे x कॉर्डिनेट किती आहे, x1 आहे, y कॉर्डिनेट किती आहे, y1 आहे, ठीक आहे. आणि ज्या वेळेस हा पॉईंट त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, त्यावेळेस x1 कॉर्डिनेट आणि y1 कॉर्डिनेट आपल्याला इथे पुट करता येईल x आणि yच्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे आपल्याला एक न्यू इक्वेशन फॉर्म होणार आहे, ठीक आहे ना, पॉईंट पुट केल्यानंतर. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय भेटेल, a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 इज इक्वल टू 0. या पद्धतीने एक नवीन इक्वेशन फॉर्म होईल, ठीक आहे ना. मग बघा, आपल्याला आता काय शो करावं लागेल की त्याच पॉईंटने कॉम्बिनेशनचा जो फॉर्म आहे, त्या फॉर्ममधील इक्वेशन सॅटिस्फाय होईल. आणि जर झालं तर आपण काय म्हणू शकतो की ते कॉम्बिनेशनचं इक्वेशन आहे. बघा, कॉम्बिनेशनच्या इक्वेशनसाठी आपल्याला काय फॉर्म आहे, यू व्ही इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. कॉम्बिनेशनच्या इक्वेशनसाठी काय आहे, यू व्ही इज इक्वल टू 0. मग या फॉर्ममध्ये आपण या फॉर्ममधील एल एच एस कन्सिडर करूया, म्हणजे यू इंटू व्ही ही साईड कन्सिडर करूया. यू मीन्स फर्स्ट लाईन, व्ही मीन्स सेकंड लाईन असणार आहे, बरोबर. तर बघा, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. यू मीन्स फर्स्ट लाईन, व्ही मीन्स सेकंड लाईन, आणि त्या दोन लाईनचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे कॉम्बिनेशन फॉर्म क्रिएट करायचं आहे. तर बघा, कॉम्बिनेशनसाठी फर्स्ट इक्वेशन या पद्धतीने राईट करता येईल, a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1, ठीक आहे ना.
कारण या पॉईंटने कॉम्बिनेशनचं जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय होणार आहे. मग कॉम्बिनेशनच्या इक्वेशनमध्ये 2 लाईनचं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर ना. मग इथे a1x1 + b1 y1 + c1 हे फर्स्ट लाईनचं इक्वेशन हा पॉईंट पुट केल्यानंतर त्यानंतर मल्टिप्लाय सेकंड इक्वेशन a2x1 + b2 y1 + c2. या पद्धतीने हा कंबाईन इक्वेशनचा फॉर्मॅट आहे आणि त्यामध्ये आपण हा पॉईंट पुट केलेला आहे. म्हणून इथे x1 y1 इथे x1 y1 या पद्धतीने व्हेरिएबल आलेले आहेत. ठीक आहे. तर आता बघा a1x1 + b1 y1 + c1 हे जे काही फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे ते इज इक्वल टू काय आहे, 0 आहे, बरोबर. मग ते इज इक्वल टू 0 आहे म्हणून ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली 0 आणि इंटू मल्टिप्लाय ही सेकंड इक्वेशन a2x1 + b2 y1 + c2 या पद्धतीने. आणि मल्टिप्लिकेशन किती भेटेल आपल्याला, ऑब्वियसली 0 भेटणार आहे, कारण मल्टिप्लिकेशन 0ने कोणत्याही इक्वेशनला नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ॲन्सर 0 भेटेल. म्हणजे होल ॲन्सर आपल्याला किती भेटेल, 0 भेटेल. म्हणजेच इथे बघा हे u इक्वेशन आणि v इक्वेशन इज इक्वल टू किती भेटेल, 0 भेटेल. ह्या 2 लाईनचं मल्टिप्लिकेशन आपल्याला किती भेटतं आहे, 0 भेटतं आहे. दॅट मीन्स uv इज इक्वल टू 0 या पद्धतीने टर्म भेटते. देअरफॉर x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन u × v इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं कंबाईन इक्वेशन फॉर्ममधलं. देअरफॉर दिस प्रूव्स दॅट every point on the line u is equal to 0 satisfy the equation uv is equal to 0. ठीक आहे ना. ही कन्सेप्ट समजून घ्या, महत्त्वाची आहे. काय बघा मी अगेन रीड करतो. दिस प्रूव्स दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लाईन u इज इक्वल टू 0. म्हणजे या u लाईनमध्ये कन्सिडर केलेला आहे. ऑब्वियसली जर v लाईनवरती कोणताही पॉईंट जर कन्सिडर केला तर तो देखील याच पद्धतीने सॅटिस्फाय करणार आहे कंबाईन इक्वेशनचा फॉर्म. ठीक आहे ना. every point on the line u is equal to 0 satisfy the equation uv is equal to 0. ठीक आहे ना. कंबाईन इक्वेशनचं जे कंबाईन फॉर्ममधील इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे. सो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन लाईन v इज इक्वल टू 0. म्हणजे जे मी आताच एक्सप्लेन केलं तेच इथे आहे. वी कॅन प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लाईन v सॅटिस्फाय द इक्वेशन uv इज इक्वल टू 0. इथे बघा नाव लेट r ऑफ x डॅश y डॅश बी एनी पॉईंट विच सॅटिस्फाय द इक्वेशन uv इज इक्वल टू 0. आता इथे एक जनरल पॉईंट कन्सिडर केलेला आहे जो की या कंबाईन इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने एक जनरल पॉईंट कन्सिडर केलेला आहे. मग तो पॉईंट यामध्ये पुट केल्यानंतर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने राईट करता येईल. सो a1 x डॅश + b1 y डॅश + c1 and second bracket multiply second bracket a2 x1 + b2 y1 + c2 इज इक्वल टू 0. या पद्धतीने हे फर्स्ट लाईनचं इक्वेशन, हे सेकंड लाईनचं इक्वेशन. ठीक आहे ना. आणि आता हा झाला कॉम्बिनेशन फॉर्म किंवा कंबाईन इक्वेशन. आणि आता ते जर सेपरेट केलं या फॉर्ममध्ये लिहू शकतो. देअरफॉर a1 x डॅश + b1 y डॅश + c1 इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. और a2 x डॅश + b2 y डॅश + c2 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याकडे 2 सेपरेट लाईनचं इक्वेशन फॉर्ममध्ये. दिस इज फर्स्ट लाईन इक्वेशन अँड दिस इज सेकंड लाईन इक्वेशन. देअरफॉर आर ऑफ एक्स डॅश वाय डॅश लाईज ऑन द लाईन यू और व्ही. ठीक आहे ना. हे यू लाईन आणि हे व्ही लाईन यापैकी कोणत्या तरी एका लाईनवरती असणार आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट एव्हरी पॉईंट्स विच सॅटिस्फाय द इक्वेशन यू व्ही इज इक्वल टू 0 लाईज ऑन द लाईन यू इज इक्वल टू 0 और द लाईन व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे एखाद्या पॉईंटने जर हे कॉम्बिनेशनचं इक्वेशन जर सॅटिस्फाय केलं तर त्याच पॉईंटने त्या कॉम्बिनेशनचं जर सेपरेट फॉर्म आपण क्रिएट केला, म्हणजे यू लाईन म्हणजे फर्स्ट लाईन आणि व्ही म्हणजे सेकंड लाईन, तर त्या दोन्ही लाईन आपण त्या पॉईंटने सॅटिस्फाय करू शकतो. ठीक आहे ना. या पद्धतीने एकतर यू लाईन सॅटिस्फाय करू शकतो किंवा व्ही लाईन सॅटिस्फाय करू शकतो. तर नेक्स्ट बघा देअरफॉर इक्वेशन यू व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. इथे काही रिमार्क्स दिलेले आहेत ते रीड करूया. बघा रिमार्क्स काय आहे. रिमार्क फर्स्ट द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे जे कंबाईन इक्वेशन आहे त्याच इक्वेशनला आपण जॉईंट इक्वेशन देखील म्हणू शकतो. हा फर्स्ट रिमार्क आहे. सेकंड रिमार्क इक्वेशन्स यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0 आर कॉल्ड सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंट बाय यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे यू व्ही हा एक कंबाईन इक्वेशनचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे ना. कॉम्बिनेशनचा फॉर्म आहे. तो जर आपण सेपरेट केला तर आपल्याला यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0 असे दोन फॉर्म भेटतात. त्याच
दोन फॉर्मला आपण सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स म्हणू शकतो, ठीक आहे ना, सेपरेट लाईन आहेत. तर अशा पद्धतीने ही कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईनची ही सर्व कॉन्सेप्ट आहे. स्टेटमेंट कशा पद्धतीने होतं आपल्याकडे, यू व्ही इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे काय असणार आहे की आपल्याकडे दोन लाईन असणार आहेत, यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0, आणि या दोन लाईन एक कंबाईन इक्वेशन फॉर्म करतात, म्हणजे या पद्धतीने यू व्ही इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट आहे. सिम्पली याचा प्रूफ आपण कशा पद्धतीने बघितला तर सिम्पली आपल्याकडे दोन लाईन इथे कन्सिडर केल्या, एक यू इज इक्वल टू 0 आणि एक व्ही इज इक्वल टू 0, या पद्धतीने दोन लाईन कन्सिडर केल्या. या दोन लाईनपैकी आपण एका लाईनवरील एक पॉईंट कन्सिडर केला आणि तो पॉईंट आपण त्या लाईनमध्ये पुट केला. ऑब्वियसली त्या पॉईंटने त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे इथे आपण यू लाईन कन्सिडर केली, या यू लाईनवरती एक पी पॉईंट कन्सिडर केला, या पी पॉईंटने या यू लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे, ठीक आहे. मग आता जर या पी पॉईंटने या यू लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर ऑब्वियसली या पीच पॉईंटने या पूर्ण जे कॉम्बिनेशन इक्वेशन फॉर्म होणार आहे ते इक्वेशन हा पी पॉईंट सॅटिस्फाय करेल, बरोबर. म्हणून आपण तोच पी पॉईंट कॉम्बिनेशनच्या इक्वेशनमध्ये पुट केला. मग कॉम्बिनेशनचं इक्वेशन कशा पद्धतीने राईट करता येईल तर सिम्पली यू व्ही इज इक्वल टू 0 आहे, बरोबर. तर या एल एच एस कन्सिडर करूया, यू व्ही, या यू व्ही मीन्स मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना, दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. तर दोन लाईन कोणत्या आहेत, एक यू आहे आणि एक व्ही लाईन आहे, या पद्धतीने. मग या दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन घेतलं, पण मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला तो पॉईंट देखील पुट करायचा आहे, बरोबर. कोणता पॉईंट, पी ऑफ x1 y1, तो पॉईंट इथे आपण या इक्वेशनमध्ये पुट केला, बरोबर. तर त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय होते का, म्हणजे इज इक्वल टू 0ची टर्म भेटते. इज इक्वल टू 0 असेल तर आपण इथे 0 पुट केलं, 0ने मल्टिप्लाय केलं, ॲन्सर होल टर्मचा ॲन्सर आपल्याला 0 भेटेल. म्हणजे कंबाईन इक्वेशन आपल्याला इज इक्वल टू 0 भेटणार आहे, म्हणजे ते यू व्ही इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये भेटतं, बरोबर. मग डायरेक्टली आपण काय म्हणू शकतो की हेन्स दिस प्रूव्ह दॅट एव्हरी पॉईंट ऑन लाईन यू इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय द इक्वेशन यू व्ही इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. आणि सिमिलरली जर लाईनवरील जर पॉईंट कन्सिडर केला तर तो पॉईंट देखील कॉम्बिनेशन फॉर्म सॅटिस्फाय करणार आहे, ठीक आहे ना. यू व्ही इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आपण राईट करू शकतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन इक्वेशनचे जी कन्सेप्ट आहे ती अभ्यासली. पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट अभ्यासूया. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण या पॉईंटवरील कंबाईन इक्वेशनची जी काही कन्सेप्ट बघितली त्या कन्सेप्टवरील एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.